अंदर की बात, अंदर की क्या बात है वो कौन बताएगा। मित्र हो, नमस्कार। राजकारणामध्ये फेकाफेकी चालते, आपल्याला माहित आहे, आपल्याला जाणवतंही, आपल्याला ते सगळं कळतं सुद्धा। पण बघा, गेल्या काही वर्षात आपलं राजकारणच फेकूगिरीवर आधारलेलं आहे। गल्ली ते दिल्ली फेकाफेकी करणारे हे फेकू कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज उरलेलीही नाही आता। अहो, फेकतात ही असं की ही फेकाफेकी आहे हे जनतेच्या सहज लक्षात येतं, आणि काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत तरी त्या उघड्याही पडतात। अहो, एखादा नेताच नाही का सगळं काही सांगून टाकतो, सगळा पर्दाफाश करून टाकतो। बघा, गुवाहाटीच्या त्या प्रकरणाला 3.5-4 वर्ष होऊन गेली, अद्यापही या सगळ्या गुवाहाटीची, या सुरत मार्गे गेल्याची, त्या गद्दारीची सगळी चर्चा काही सुरू असते। तसं पाहिलं तर गद्दारीच्या राजकारणात हे मोठं प्रकरण कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही। महाराष्ट्राचं राजकारण ही घटना विसरू शकणार नाही। आता बघा, तुम्हाला आठवत असेल, बघा, 2 पक्ष आपणच फोडले असल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। महाविकास आघाडीला धक्का देऊन जे काही आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते त्यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा देखील समावेश होता। तसं पाहिलं तर हे बच्चू कडू म्हणजे राजकारणातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। शेतकरी आणि दिव्यांगासाठी ते कायम झिजत असतात। त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या समूहामध्ये बच्चू कडू कसं काय गुवाहाटीला गेले हो, हा प्रश्न अनेकांना पडलेला होता। दिव्यांग मंत्रालयासाठी आपण गेलो असल्याचा खुलासाही बच्चू कडू यांनी याआधीच केलेला आहे। पण देवेंद्र फडणवीस मात्र म्हणाले होते, माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले। अर्थात त्यावेळी त्याची मोठी चर्चाही झाली होती। आता मात्र बच्चू कडू यांनी फडणवीस यांचा खोटेपणा उघडा पाडला। देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खोटं होतं, पण त्यावेळी हा सगळा विषय चाललेला होता आणि त्यात त्यांना कशाला उघडं पाडायचं म्हणून मी काही बोललो नाही, एवढ्या स्पष्टपणे बच्चू कडू यांनी सांगितलं। गुवाहाटीला जाणं ही आपली चूक होती हे मी कबूल करतो। आमची गरज नसताना आम्हाला गुवाहाटीला नेलं गेलं, मात्र त्यानंतर आम्ही दिव्यांग मंत्रालय स्थापन करून घेतलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे शक्य झालं, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं ते काही खरं नाही, पण त्यांना कशाला तोंडावर पाडायचं म्हणून मी गप्प बसलो। जे लोक भाजपात किंवा भाजपा सोबत गेले आहेत ते काही फार आनंदाने किंवा खुशीने गेलेले नाहीत। अंदर की बात, अंदर की क्या बात है वो कौन बताएगा, ते सांगणं कसं शक्य आहे असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला हो। आता म्हणजे यामध्ये देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले हे तर त्यांनी सांगितलं, पण अंदर की बात काही वेगळीच आहे आणि अजूनही ती बाहेर आलेली नाही, हेच या बच्चू कडू यांनी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे। फडणवीस खोटं बोलले हे त्याने सांगितलं, पण लोकांना त्याची फारसं काही आश्चर्य वाटणार नाही, कारण फडणवीस काय बोलतात, त्यांची कृती काय असते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। पण बच्चू कडू म्हणतात तसं ही अंदर की बात काय असावी हा प्रश्न तर अनेकांना पडलेला आहे। 50 खोक्यांचा विषय गाजला। एकनाथ शिंदे तर कधी म्हणतात हिंदुत्वासाठी गेलो, कधी म्हणतात अजित पवार पुरेसा निधी देत नव्हते म्हणून गेलो। त्यांची कारणं सतत बदलत असतात। त्यात बच्चू कडू यांनी आता आणखी एक नवा सस्पेन्स निर्माण केला। अंदर की बात काय असू शकते ही अंदर की बात? ही अंदर की बात जेव्हा बाहेर येईल तेव्हा येईल, पण जनतेशी, मतदाराशी मात्र लबाडी केली जाते, बेईमानी केली जाते आणि बडे बडे नेतेही कसे खोटारडे आहेत हे मात्र पुन्हा एकदा उघडं पडलं। मित्रांनो, तुम्ही सांगा, लोकांनी कसा विश्वास ठेवायचा हो अशा राज्यकर्त्यावर? काय म्हणाल तुम्ही? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही अपेक्षा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।